सुजन हो नमस्कार. आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स प्रस्तुत रविवारची गोष्ट या सदरामध्ये अमोल वाघचे तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. वेश असावा बावळा परी अंगी नाना कळा या उक्तीप्रमाणे आपल्या आजूबाजूला अशी अनेक माणसं वावरत असतात जी खरं तर वरवर अगदी सर्वसामान्य अगदी साधी भोळी माणसं वाटत असतात. कधी कधी तर अगदी ती वेडसर सुद्धा वाटतात. पण खरं तर वास्तवामध्ये ती अत्यंत हुशार, असाधारण आणि असामान्य अशी व्यक्तिमत्व असतात. अशाच माणसांपैकी असलेल्या एका अवलियाची ही गोष्ट. डग्लस ब्रेंट हे त्याचं नाव. अमेरिका आणि व्हिएतनाम यांच्यामध्ये युद्ध चालू होता तो हा काळ. डग्लस ब्रेंट हा अमेरिकन नौदलामध्ये त्यावेळी एक सैनिक म्हणून काम करत होता. त्याचं जहाज एकदा समुद्रामधून व्हिएतनामच्या शेजारून प्रवास करत होतं. त्यावेळेला तो जहाजामधून खाली समुद्रामध्ये फेकला गेला. समुद्रामध्ये पडल्यानंतर किनारा हा तसा फारसा लांब नव्हता, त्यामुळे तो पोहत पोहत किनाऱ्यापर्यंत पोहोचला. पण तिथे किनाऱ्यावरती पोहोचता क्षणी तिथे असलेल्या व्हिएतनामच्या सैनिकांनी याला पकडलं आणि हा कुणीतरी अमेरिकन सैन्य दलातला मोठा कमांडो असावा असं समजून युद्धकैदी म्हणून त्याला तुरुंगात टाकलं. आता युद्धकैदी म्हणून आपल्याला तुरुंगात टाकलंय हा विचार त्याच्या डोक्यात जेव्हा आला त्या क्षणी त्याला पुढे होणाऱ्या सगळ्या छळाची, यातनांची कल्पना देखील आली. आता त्या छळापासून, यातनांपासून, अनन्वित अत्याचारांपासून वाचायचं कसं याबद्दल तो विचार करू लागला. आणि त्या क्षणी तिथं त्याला एक युक्ती सुचली. तिथून पुढचा प्रत्येक क्षण तो अगदी वेड्यासारखं वागू लागला. आपण वेडे किंवा मानसिक रुग्ण आहोत असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे असं त्याच्याकडनं वर्तन होऊ लागलं. आपले हावभाव, आपलं वागणं हे सगळं त्यानं अगदी एखाद्या वेड्या किंवा बावळट माणसासारखं करायला सुरुवात केली. प्रथम तर हा खरं तर नाटक करतोय असा संशय व्हिएतनामच्या सैनिकांना आला होता. पण दिवसभरातला प्रत्येक क्षण आणि क्षण हा वेडेपणाचा अभिनय इतक्या ताकदीनं करत होता की हा खरोखरचा वेडा आहे असं लवकरच प्रत्येक व्हिएतनामच्या सैनिकाला वाटू लागलं. जेव्हा जेव्हा त्याची चौकशी केली जायची त्यावेळेला तो अगदी लहान मुलासारखं वागायचा, काहीतरी असंबद्ध बडबडायचा, न समजतील असे इंग्रजी शब्द उच्चारायचा, कधी कधी तर अगदी लहान मुलाला शोभेल असं वर्तन करायचा. लहान मुलांच्या, अगदी नर्सरीतल्या मुलाला शोभतील अशा कविता, अशी लहानची बालगीतं तो गुणगुणत राहायचा. त्यामुळे खरं तर हा खरोखरचा स्टार वेडा आहे, हा बावळट आहे असं प्रत्येक व्हिएतनामच्या सैनिकाचा दृढ समज झाला. त्यानंतर पुढे तर ह्याची चौकशी करणं सुद्धा त्यांनी सोडून दिलं. त्याच्या दिवसभरातल्या कृत्यांमुळे या सैनिकांचं चांगलंच मनोरंजन व्हायचं. त्यामुळे याच्यावरती होणारा जो छळ होता, अत्याचार होते, युद्धकैदी म्हणून जे त्याच्यावरती सक्ती केली जायची तीही कमी झाली. त्या ठिकाणी खरं तर तो 3 वर्ष होता. या तब्बल 3 वर्षातला प्रत्येक क्षण तो असाच जगला. विशेष म्हणजे या कैदेमधला जो शेवटचा त्याचा काही काळ होता तो काळ तो पूर्णपणे एकच बालगीत पुन्हा पुन्हा दिवसभर बडबडत असायचा. ओ मॅकडॉनल्ड हॅड अ फार्म EIEIO. दिवसभर हे एकच बालगीत तो पुन्हा गुणगुणत राहायचा. या सगळ्या वेडेपणाच्या अभिनयामुळेच त्यानं तिथं होऊ पाहणाऱ्या सगळ्या छळापासून, अत्याचारांपासून, यातनांपासून स्वतःची सुटका तर करून घेतलीच, पण त्याच बरोबरीने व्हिएतनामनं त्या ठिकाणी कैद करून ठेवलेल्या सर्वच अमेरिकन युद्धकैद्यांची नावं आपण सतत बडबडत असलेल्या कवितेतून त्यानं मुखोद्गत अर्थात पाठ करून ठेवली. उदाहरणार्थ, Old Mac Smith had a farm EIEIO and on that farm he had Harry EIEIO. आणि ज्या वेळेला सुटून तो पुन्हा अमेरिकेमध्ये परतला त्यावेळेला अमेरिकेच्या यादीतून गहाळ झालेली पण व्हिएतनामच्या कैदेमध्ये असलेल्या तब्बल 250हून अधिक अमेरिकन युद्ध कैद्यांची यादी त्याने अमेरिकन सरकारला दिली. ज्यामुळे अमेरिकेने पुढे त्या 250हून अधिक युद्ध कैद्यांना परत माघारी आणण्यासाठी प्रयत्न केले. अमेरिकन सैनिक डग्लस ब्रेंट याची छोटीशीच ही गोष्ट, पण प्रतिकूल परिस्थिती समोर असताना त्यातून युक्तीनं, बुद्धिचातुर्यानं कसं बाहेर पडायचं, त्या परिस्थितीवरती कशी मात करायची हे आपल्याला शिकवून जाते. रविवारची ही छोटीशी गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. या आणि अशा बोधप्रद, प्रेरणादायी, रंजक गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आमच्या आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.